आजपासून 18व्या लोकसभेचं अधिवेशन सुरू झालंय। आज पहिलाच दिवस असून नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला। राज्यातून नेत्यांचा शपथविधी पार पडला। नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ आणि रक्षा खडसे यांचा शपथविधी आज पार पडला। यामध्ये प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ आणि रक्षा खडसे या तिघांनी मराठीतून शपथ घेतली। 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सुरू आहे। अधिवेशन सुरू होण्यापूर्वी देश चालवण्यासाठी सर्वांची संमती आवश्यक असल्याचं वक्तव्य मोदींनी केलं। देशाला चांगल्या आणि जबाबदार विरोधी पक्षाची गरज असल्याचंही ते म्हणाले। यापुढे संविधान बोलणार अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी दिली। तर संसदेचं अधिवेशन संविधानानुसार चालावं अशी अपेक्षा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केली। सांसद जो है संविधान बोलेगा। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी अजित पवार यांची भेट घेतली। सह्याद्री अतिथीगृहावर दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली। मतदारसंघातल्या कामानिमित्त नाना पटोलेंनी अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळते। लोकसभा निवडणुकीत महायुतीला बांबू लावलाय, विधानसभेला बांबू लावू असं प्रत्युत्तर राऊतांनी शिंदेंना दिलं। सकाळी उठून भोंगे वाजवणाऱ्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत बांबू लावायला पाहिजे असं वक्तव्य मुख्यमंत्री शिंदेंनी केलं होतं। त्यावर राऊतांनी प्रत्युत्तर दिलं। कल्याण लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये आमदार होण्यासाठी पदाधिकारी गुडघ्याला बाशिंग लावून बसलेत। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये भावी आमदार असे बॅनर लागले। त्यामुळे महाविकास आघाडीत मात्र स्थानिक पातळीवर बिघाडी होण्याची शक्यता आहे। फ्री सिम्बॉलमधून पिपाणी चिन्ह वगळण्याची विनंती शरद पवार पक्षाने निवडणूक आयोगाला पत्राद्वारे केली। लोकसभेला पिपाणी चिन्हामुळे जो फटका बसला तो विधानसभेला बसू नये यासाठी दक्षता घेतली जाते। फ्री सिम्बॉलमध्ये पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हांचा समावेश असल्यामुळे अडचणी येत असल्याचं पत्रात म्हटलं। नाशिक शिक्षक मतदारसंघात शिक्षकांना पैठणी, सफारीचं कापड आणि नथ वाटप होत असल्याचे प्रकार घडले। याबाबत सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती। तक्रारीनंतर महसूल आयुक्तांनी 5ही जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले। केपी पाटलांच्या कारखान्यावर केलेल्या कारवाईचा मंत्री हसन मुश्रीफांनी निषेध केला। महाविकास आघाडीत जात असल्यामुळे कारवाई होत असेल तर निषेध करतो अशा शब्दात मुश्रीफांनी नाराजी व्यक्त केली। केपी पाटलांच्या घरावरच ईडी सीबीआयचा छापा टाकल्यानं मुश्रीफांनी उत्पादन शुल्क मंत्रालयाला खडे बोल सुनावले। मुंबईत बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना 50% घरं आरक्षित ठेवावी अशी मागणी मुंबई पदवीधर मतदारसंघातल्या ठाकरे गटाच्या अनिल परब यांनी केली। घरं नाकारल्यामुळे मराठी लोकांचं मुंबईतून होणारं स्थलांतर रोखण्यासाठी परब यांनी अशासकीय विधेयक विधानमंडळ सचिवालयाकडे सादर केलं। बीड जिल्ह्यातल्या सानपाडी गावानं एकमुखी ठराव करत पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनाची मागणी केली। पराभवानंतर अनेक वेळा पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत येतं, मात्र त्यांना कोणतंही मंत्रिपद मिळत नसल्यानं त्यांना संधी द्यावी अशी मागणी या गावकऱ्यांनी केली। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी निळू फुलेंची नक्कल केली। कराडमधल्या विजयी आभार मेळाव्यात निळू फुलेंचा त्यांनी आवाज काढला। यावेळी कार्यकर्त्यांमध्ये एकच हर्षा पिकला। मुंबई विमानतळावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला। एअर इंडियाच्या विमानाला वारंवार उशीर होत असल्यानं प्रवासी चांगलेच संतप्त झाले होते। सकाळी 11:15 वाजताचं एअर इंडियाचं मुंबई ते दिल्ली विमान 2 वाजता धावपट्टीवर आलं। संतप्त प्रवाशांनी एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला। स्मार्ट प्रीपेड मीटरला कोल्हापूरकरांनी विरोध केला। आज इंडिया आघाडीच्या वतीनं कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आलं। महावितरण कंपनी राज्यातल्या सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावणार असं जाहीर केलं। संकेश्वर बांदा मार्गावरच्या टोल नाक्याला कोल्हापूरमध्ये विरोध करण्यात आला। आजरा परिसरातल्या शेतकऱ्यांनी टोल नाक्यावर धडक मोर्चा काढत विरोध केला। आमच्याच जमिनी घेऊन टोल आकारण्याची कुठली वृत्ती असं म्हणत शेतकऱ्यांनी टोल रद्द करण्याची मागणी केली। तर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आजरा शहर बंद ठेवण्यात आलं। नवी मुंबई मनपा मुख्यालयासमोर मनसेने ठिय्या आंदोलन केलं। एप्रिलमध्ये 10वीचे वर्ग सुरू होऊन देखील अद्याप विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं दिली नसल्यानं मनसे आक्रमक झाली। यावेळी तात्काळ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं देण्याची मागणी करण्यात आली। दूध दरवाढ न झाल्यास श्रीरामपूर नेवासा मार्गावर 25 जून रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला। प्रति लिटर दुधाला 40 रुपये दर देण्याची मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली। ही मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला। महाराष्ट्र विकास सेना बारामतीत अजित पवारांच्या निवासस्थानी आंदोलन करणार आहे। पंढरपूरमधून त्यांनी बारामतीकडे पदयात्रा काढली। महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावे यासाठी सरकारनं पावसाळी अधिवेशनात ठराव मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली।
कोयना प्रकल्पग्रस्त पावसाळी अधिवेशनात विधिमंडळावर लॉंग मार्च काढणार आहेत। कोयना जलविद्युत आणि धरण प्रकल्पग्रस्तांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी 2 जुलैला प्रकल्पग्रस्त विधिमंडळावर धडकणार। सांगलीत केंद्र सरकारच्या विलंब शुल्काविरोधात रिक्षा संघटनांसह विविध वाहनधारक संघटनेकडून रिक्षा मोर्चा काढण्यात आला। केंद्र सरकारने रिक्षा योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी 50 रुपये प्रतिदिन विलंब शुल्काचा निर्णय घेतला, मात्र रिक्षा संघटनांनी याला विरोध केला। संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी नागरिकांचे हाल होतात। महापालिका 8 दिवसात एकदाच पाणी पुरवठा करते, यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी काँग्रेसच्या नेतृत्वात आज महापालिकेवर ठिय्या आंदोलन केलं। पाणी 1 दिवसाआड न मिळाल्यास यापेक्षा जास्त आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमधली पाणी लाईन कापल्यानं माथाडी वर्ग आक्रमक झाला। त्यानंतर माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी कांदा बटाटा मार्केट बंद केलं। सर्व माथाडी मापाडींनी मनपा मुख्यालयावर मोर्चा काढला। प्रत्येकाची जबाबदारी आहे। महामार्गाच्या जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर एका शेतकऱ्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला। अविनाश कडोले असे या शेतकऱ्याचं नाव आहे। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामात त्यांची सर्व 3 एकर शेती जाती। भूमिहीन होणार म्हणून या शेतकऱ्यानं शिरोळ तालुक्यातल्या निम शिरगाव इथं आत्मदहनाचा प्रयत्न केला। नागपूरच्या सुरगाव मधल्या कत्तलखान्याला वारकरी संप्रदायानं विरोध केला। मुख्यमंत्री नागपूरमध्ये मुक्कामी असताना वारकऱ्यांनी त्यांची भेट घेतली आणि कत्तलखाना न होण्यासाठी विनंती केली। मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी कत्तलखाना होणार नाही यासाठी कोर्टात बाजू मांडू असं आश्वासन यावेळी वारकऱ्यांनी। मुस्लिम समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या या जरांगेंच्या मागणीवर भुजबळांनी आता उत्तर दिले। मनोज जरांगेंचा अभ्यास कमी आहे, मुस्लिमांना खुश करण्यासाठी जरांगे काहीही बोलतात असं भुजबळ म्हणाले। मुस्लिम समाजाचेही कुणबी नोंदी सापडल्या, त्यामुळे मुस्लिम समाजालाही ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंनी केली। त्यावर भुजबळांनी पलटवार केला। राज्यातल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी भाष्य केले। सगळे पुढारी जातीपाती द्वेष पसरवून मतं घेत आहेत। जातीपातीचं विष महाराष्ट्रात कधीच नव्हतं। जातीपातीमुळे महाराष्ट्रात खून होती। जातीपातीचं विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रानं दूर ठेवावं असं आवाहन राज ठाकरेंनी केलं। लोणावळ्यामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली। बंदीच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या 112 वाहनांवर लोणावळा पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली। अकोल्याच्या पिंजर इथं विहिरीत पडलेल्या वळूला जीवदान देण्यात आले। जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या शिताफीनं या वळूला बाहेर काढण्यात आलं। दरम्यान गावातल्या या उघड्या विहिरीला आता लोखंडी जाळी लावण्याची मागणी नागरिकांनी केली। सोलापूरच्या केगाव परिसरात 2 सापांचं मिलन झालेलं पाहायला मिळालं। मार्च ते जुलै दरम्यान धामण सापांच्या मिलनाचा काळ असतो। वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन असोसिएशनच्या सदस्यांनी सापांचं हे मिलन कॅमेऱ्यात चित्रित केलं। नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये सध्या पाण्याचा प्रचंड तुटवडा। अशात गंगापूर समूहातल्या काश्यपी धरणातून गंगापूर धरणात पाणी सोडण्यात येते, मात्र याला शेतकऱ्यांनी विरोध केला। गेल्या आठवड्यापासून जलसंपदा विभाग हे पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करते। आज शेतकरी आक्रमक झाल्याने या भागात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। साताऱ्यातल्या धरणांची पाणी पातळी घटली आहे। कोयना, कण्हेर, उरमोडी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी घट झाली। कण्हेर धरणामध्ये केवळ 1.18 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। नाशिकमध्ये ग्रामीण पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली। पोलीस भरतीची चाचणी सुरू असताना मैदानावर वॉटरप्रूफ मंडपिंग टाकून मैदानाला आच्छादन दिलं। यामुळे पाऊस आला तरी भरती प्रक्रिया लांबणीवर नसून ती सुरळीत पार पडणार असल्याचं चित्र बघायला मिळतं। या खबरदारीचं कौतुक सध्या नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात होतं। नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा धडगाव या तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर दगड आणि झाडांच्या फांद्या टाकण्यात आल्या, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। हे दगड या ठिकाणी कुणी आणून ठेवले याबाबत स्पष्टता झाली नाहीये, त्यामुळे चर्चांना उधाण आलं। आळंदीमध्ये इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात वाढ होते। केमिकलयुक्त पाण्यामुळे इंद्रायणी नदी जास्तच फेसाळली आहे। प्रदूषणामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष होतं। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने चौकशी सुरू केली। सीबीआयची टीम बिहारच्या आर्थिक गुन्हे शाखेत दाखल झाली। 2 अधिकारी कागदपत्र गोळा करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत। संपूर्ण प्रकरण आपल्या हातात घेऊन सीबीआयने पेपरफुटीची चौकशी सुरू केली आहे। वर्ध्यामध्ये भाजीपाल्यांचे दर चांगलेच वधारलेत। वर्ध्यामध्ये लातूरमधून टोमॅटो तर नागपूरमधून फ्लॉवर आणि कोबीची आयात होती, मात्र आवक घातल्यानं टोमॅटो 100 पार गेला, तर इतरही भाजीपाला चांगलाच महागला।
रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागातले शेतकरी चिंतेत आहेत. उन्हाळ्यात इथं धूळ पेरणी केली जाते, परंतु पावसाअभावी रोपांची उघड न झाल्यानं पुन्हा पेरणी करण्याची वेळ आली. अलिबागच्या खारेपाट भागातले शेतकरी रोहू पद्धतीने भाताची पेरणी करतात. गेल्या 2 दिवसात वाशिम जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यानं शेतकरी सुखावला. आता पेरणीला वेग येणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 50% पेरण्या पूर्ण झाल्यात. दरम्यान पुढच्या 4 ते 5 दिवसात जिल्ह्यातली पेरणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्यात काल झालेल्या पावसानं पुन्हा पेरण्यांना गती आली. जिल्ह्यामध्ये 32% पेरण्या आटोपल्या असून सर्वाधिक सोयाबीनचा पेरा झाला. आतापर्यंत वसमत तालुक्यात सर्वाधिक कमी पाऊस झाल्यानं पेरण्या रखडल्यात. परभणी जिल्ह्यात पावसानं उघडीप दिल्यानं पिकं सुकू लागलीत. सोबतच अनेक भागात पेरण्या देखील खोळंबल्यात. जिल्ह्यात केवळ 35%च पेरण्या झाल्याची माहिती आहे. दरम्यान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. मालवण, कुडाळ, सावंतवाडीमध्ये पाऊस कोसळतोय, तर समुद्र देखील खवळलेला पाहायला मिळतो. हवामान विभागाकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला. त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला. कुडाळमधल्या वेताळ बांबर्डे गावामध्ये आकाशात अर्धवर्तुळाकार सप्तरंगी पट्ट्याचं इंद्रधनुष्य पाहायला मिळालं. इंद्रधनुष्याची टिपलेली ही दृश्य डोळ्याची पारणं फेडणारी आहेत. भुसावळ तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर वेल्हाळा गावातले नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत. नदीला पाणी आल्यानं गावांचा पाणी प्रश्न मिटला. नंदुरबारवरून संत खंडोजी महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली. दिंडीचं हे 198वं वर्ष आहे. दिंडीला पंढरपूरला पोहोचण्यासाठी 25 दिवसांचा कालावधी लागणार आहे. दिंडी नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर हे 4 जिल्हे पार करत सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. संत गजानन महाराजांच्या पालखीचं सेनगावात आगमन झालं. यावेळी दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. आज सकाळी मोठ्या उत्साहात महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं. पालखीचा 12वा मुक्काम दिग्रज करहाळे इथं असणार आहे. संत निवृत्तीनाथांची वारी नाशिकमधून पंढरपूरकडे रवाना झाली. वारीत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पायी सहभागी झाले होते. गेल्या 2 दिवसांपासून त्र्यंबकेश्वरमध्ये असणारी वारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.